टेक्नॉलॉजी विषयीची माहिती मराठीमधनं मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा टेक युद्ध या चॅनलला. त्याचबरोबर नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. रिसेंटली न्यूज चॅनलवरती तसंच न्यूजपेपरवरती सगळ्या ठिकाणी वानाक्राय कम्युनिटीनी एक्झिक्यूट केलेल्या रॅन्समवेअर या मालवेअरबद्दल खूप सारी चर्चा चालू आहे. कोणाचं किती किती नुकसान झालं याच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. जर तुम्हाला उत्सुकता असेल रॅन्समवेअर या मालवेअरबद्दल जास्त माहिती करून घेण्याची, तर पाहत राहा हा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रॅन्समवेअर हे मालवेअर एक्झॅक्टली काय आहे, ते कसं काम करतं आणि याच्यापासून आपण आपल्या कॉम्प्युटरचा बचाव कसा करू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र गिरीश आणि तुम्ही पाहतात टेक युद्ध. एक आपण उदाहरण घेऊया की जर आपण आपल्या घराला कुलूप लावून घराच्या बाहेर गेलोय आणि आपलं काम झाल्यानंतर आपण परत येतोय, घर उघडण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला आपल्याला एक लेटर मिळतंय आणि ज्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला तुमचं जर घर उघडायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या घराचा ऍक्सेस हवा असेल, तर तुम्हाला काही अमाऊंट पे करावी लागेल, तरच तुम्हाला तुमच्या घराची आम्ही चावी देऊ शकू. तर आपली अवस्था कशी होईल? एक्झॅक्टली याच पद्धतीने एक हॅकर कम्युनिटी तुमच्या लॅपटॉपचा ताबा घेतेय आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतेय की तुमच्या लॅपटॉपचा ज्याच्यामधला डेटा हा तुमच्या मालकीचा आहे, तुम्ही स्टोअर केलेला डेटा आहे, त्याच्यावरती एक हॅकर्स कम्युनिटी त्यांचा ताबा सांगते आणि त्याच्यानंतर ती आपल्याला बिटकॉइनच्या स्वरूपामध्ये पैसे मागते आणि ते तुम्ही पे केल्यानंतर ते तुम्हाला एक पब्लिक की जनरेट करून देते की ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा लॅपटॉपचा ऍक्सेस पुन्हा मिळवू शकता. आपण जर एखाद्या ऑर्गनायझेशनचं उदाहरण घेतलं, त्या ऑर्गनायझेशन विषयी, त्याचबरोबर त्यांचे जे क्लायंट्स आहेत, त्यांचे जे काही कस्टमर्स आहेत, खूप सारे डिटेल्स कॉम्प्युटरमध्ये स्टोअर असतातच. जर या सिस्टीमचा ऍक्सेस जर हॅकर्सना मिळाला तर त्यांचे खूप सारे डॉक्युमेंट्स हे हॅकर्स पर्यंत पोहोचू शकतात, त्याच्यातला खूप सारा डेटा कॉम्प्रोमाइज होऊ शकतो आणि त्याच्यामुळे कंपनीला खूप सारं नुकसान सहन करावं लागू शकतं. याचाच फायदा हे हॅकर्स घेतात आणि एक खंडणी या स्वरूपामध्ये काही रक्कम मागितली जाते. जी रक्कम कॉर्पोरेट्सना किंवा जे कोणी पर्सनल कॉम्प्युटर सुद्धा यूज करत असतील त्यांना ती रक्कम एक खंडणीच्या स्वरूपामध्ये द्यायला लागते की ज्याच्यानंतर या हॅकर्सनी क्लेम केल्याप्रमाणे ते एक की जनरेट करून देतात की जी तुम्हाला इंटरनेटद्वारे मिळते आणि जी टाकल्यानंतर तुम्ही तुमचं मशीन पुन्हा एकदा डिक्रिप्ट करू शकता की जे अगोदर हॅकिंग करण्याच्या वेळेला इन्क्रिप्ट केलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने डिक्रिप्ट ज्या वेळेला तुमचं मशीन होईल त्यावेळेला तुमचा डेटा कदाचित तुम्हाला ऍक्सेस करता येईल, कारण त्याच्यानंतर सुद्धा हॅकर्स तुमच्याकडे अजून पैशाची मागणी करू शकतात आणि त्याच्यानंतर तुमची फसवणूक होण्याचे खूप सारे चान्सेस तिथे उपलब्ध आहेत. तर तुम्ही पाहिलात की हॅक झालेली सिस्टीम ही रिकव्हर करणं खूप अवघड आहे आणि ते करण्याचा मार्ग हा तितकासा सोपा नाही. त्याच्यामुळे आपण आपल्यापर्यंत अटॅक्स पोहोचणार नाहीत किंवा ते अटॅक्स आपल्यावरती होणारच नाहीत, ह्याच्यासाठी आपण काय खबरदारी घेऊ शकतो ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला आता काही सांगणार आहे असे उपाय की ज्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी टाळू शकता. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घरी कॉम्प्युटर यूज करत असाल, जर तुम्ही काही महत्वाचे डॉक्युमेंट्स वापरत असाल किंवा तुमचे काही जुने फोटोज असतील, तसेच तुमच्या काही वर्किंग फाईल्स असतील की ज्या तुम्हाला ऑफिसमध्ये लागणार आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा रेग्युलरली बॅकअप घेऊन ठेवला पाहिजे. ते त्यासाठी तुम्ही एकतर क्लाउड सिस्टीम वापरू शकता की क्लाउड सिस्टीम वरती रेग्युलरली तुमच्या पर्टिक्युलर फोल्डर्सचा एक बॅकअप क्रिएट केला जाईल आणि तो ज्या वेळेला तुम्ही इंटरनेट चालू कराल त्यावेळेला तो रेग्युलरली बॅकअप होत राहील. दुसरा उपाय असा आहे की तुम्ही एक फिजिकल हार्ड ड्राईव्ह विकत घेऊ शकता आणि जे तुम्ही तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट करून तुमच्या महत्वाच्या फोल्डर्सचा रेग्युलरली बॅकअप घेऊन ठेवू शकता. जर तुम्ही लायसन्स सिस्टीम जर वापरत असाल, विंडोजचे पॅचेस अपडेट करणं अपेक्षित आहे की ज्याच्यामुळे तुम्ही नवीन नवीन येणाऱ्या थ्रेट पासून तुमच्या मशीनला वाचवू शकता. किंवा ज्यांच्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती पायरेटेड आहे, त्यांच्यासाठी एक लायसन्स अँटीव्हायरस सॉफ्टवेअर घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या साईट्सवरती कधी मूव्हीज डाउनलोड करण्यासाठी, कधी MP3 डाउनलोड करण्यासाठी, काही PDF, काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, काही रेफरन्स डॉक्युमेंट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या रिसोर्सेसवरनं या सगळ्या गोष्टी डाउनलोड होत असतात. काही लोक खूप साऱ्या इलिगल साईट्स, टोरंट साईट्स, ज्या ठिकाणी आपण एका लिंकला क्लिक केल्यानंतर खूप सारे पॉपअप्स उघडतात, अशा खूप साऱ्या वेबसाईट्स असतात तुमच्या सिस्टीमला व्हायरसशी कनेक्ट करतात आणि ज्याच्यामुळे तुम्ही जर अँटीव्हायरस इन्स्टॉल केला नसेल तर खूप इझिली तुमची सिस्टीम या व्हायरसनी अफेक्ट होऊ शकते. आता या मालवेअरचा अटॅक ज्यावेळेला झाला त्याचे जे अपडेट्स आहेत, त्याचे जे पॅचेस आहेत, ते मार्चमध्येच विंडोजनी पब्लिश केलेले आहेत. त्याची लिंक मी URL मध्ये देतोय. तुम्ही तुमची सिस्टीम असेल त्या पद्धतीने
तो पर्टिक्युलर पॅच तुमच्यासाठी इन्स्टॉल करू शकता. आता जे सिस्टम्स वरती अटॅक झालेले आहेत ते मोस्टली प्रिव्हियस सिस्टम्स आहेत, म्हणजे XP किंवा विंडोज 7, 8, 8.1 ह्याच्यावरती जास्त अटॅक्स झालेले आहेत. जे लेटेस्ट सिस्टम्स आहेत, उदाहरणार्थ विंडोज 10, याच्यावरती अटॅक्स हे खूप मिनिमम झालेले आहेत, की इनफॅक्ट झालेलेच नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जेवढी सिस्टम तुमची अपग्रेडेड ठेवाल तेवढे तुम्ही अटॅक्स पासून स्वतःला वाचवू शकता. त्याचबरोबर तुमच्या ईमेलवरती किंवा तुमच्या मित्राच्या पेनड्राईव्हवरनं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ज्या वेळेला तुम्ही इंटरनेटवरती एखादा मूवी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करता, ज्यावेळेला एखादी ऑडिओ किंवा व्हिडिओ फाईल डाउनलोड करण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही गुगलवरती फक्त सर्च मारता आणि नंतर त्या लिंकवरती पोहोचता की जिथनं तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन मिळतो. आपण डाउनलोडच्या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती नसतं की काय होतंय. आपल्याला फक्त एक फाईल डाउनलोड होताना दिसते, तिचं नाव काहीतरी फाईल नेम .exe असतं किंवा फाईल नेम .mp3.exe असं काहीतरी असतं. आपल्याला असं वाटतं की आता ही फाईल जर मी एक्झिक्यूट केली तर त्याच्यानंतर माझी फाईल मला मिळू शकेल. पण भरपूर वेळेला अशाच प्रकारच्या फाईल्स ह्या तुमच्यासाठी खूप मोठ्या थ्रेट्स असतात की जे इलिगली तुमची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवत असतात. त्याच्यामुळे आपण जी फाईल डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतोय तीच फाईल डाउनलोड होते ना, त्याच एक्सटेन्शनवरती फाईल डाउनलोड होते ना याची डाउनलोड करत असताना खात्री करा. त्याचबरोबर ईमेलवरती जे आपल्याला अटॅचमेंट्स येत असतात त्यावेळेला भलेही त्या आपल्याला माहिती असलेल्या माणसाकडनं आपल्याला ईमेल आले आणि त्याच्यामध्ये अटॅचमेंट आलेली आहे, तरी सुद्धा ती अटॅचमेंट ओपन करत असताना त्याच्यामध्ये .exe नाही येणार किंवा कुठली MSI कुठली एक्झिक्युटेबल फाईल तर नाही येणार, ह्याची खात्री करून घ्या की जेणेकरून ती फाईल एक्झिक्यूट झाल्यानंतर तुमची सिस्टम कॉम्प्रोमाइज होणार नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं मशीन वरती रिमोट ॲक्सेस हा एनेबल्ड ठेवू नका. ज्यावेळेला तुम्हाला खरोखरच दुसऱ्या मशीनचा रिमोट ॲक्सेस घ्यायचा आहे किंवा तुमच्या मशीनचा ॲक्सेस दुसऱ्या मशीनला द्यायचा आहे, त्याच वेळेला तो ऑप्शन एनेबल करा, जेणेकरून इतर वेळेला तो ऑप्शन डिसेबल राहिल्यामुळे तुमची सिस्टम कुठल्याही हॅकरपर्यंत पोहोचणार नाही. नाहीतर असं होईल की तुमची सिस्टम हॅकरनी ॲक्सेस केल्यानंतर तो पर्टिक्युलर फाईल तिथे डाउनलोड करतोय आणि तिथे ती एक्झिक्यूट करतोय. त्याच्यानंतर त्यांनी भलेही तुमच्या मशीनचा ॲक्सेस सोडला तरी तो व्हायरस तुमच्या सिस्टीममध्ये आलेला आहे आणि त्याच्यानंतर तो त्याचं काम करू शकतो. काही इलिगल साईट्सवरती आपल्याला पर्टिक्युलर सॉफ्टवेअर्स मिळतात की ज्याचा फ्री व्हर्जन किंवा ज्याचं एक छोटं व्हर्जन, ट्रायल व्हर्जन हे कुठेच उपलब्ध नाही आहे. पण पर्टिक्युलर साईट आपल्याला क्लेम करते की त्यांच्याकडे ते व्हर्जन आहे आणि जर ते तुम्ही इन्स्टॉल केलं तर तुम्हाला ते सॉफ्टवेअर मिळू शकतं. आणि आपण उत्साहाने ते डाउनलोड करतो आणि त्याच्यानंतर इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की काहीतरी भलतंच आपल्या मशीनवरती इन्स्टॉल झालेलं आहे आणि ज्याच्यामुळे आपला परफॉर्मन्स स्लो झालेला आहे, आपल्या मशीनवरती काहीतरी परिणाम झालेला आहे. अशा केसमध्ये सिस्टीम जी आहे ती ताबडतोब इंटरनेटपासून वेगळी करा आणि त्याच्यानंतर तुमची मशीन ही इमिजिएटली एखाद्या सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा. तो व्हायरस जास्त पसरण्यापासून तुम्ही त्याला रोखू शकाल आणि ते जर अर्ली स्टेजमध्ये असेल तर त्यावेळेला तुम्हाला तुमचा डेटाही वाचवता येईल. जर फायनली हे सगळं समअप करायचं असेल तर तुम्ही तुमची सिस्टम सिक्युअर ठेवण्यासाठी सिस्टमचा रेग्युलरली बॅकअप घेणे, जर तुम्ही विंडोजचं लायसन्स मशीन यूज करत असाल तर विंडोजचे पॅचेस रेग्युलरली अपडेट करणे, जर तुम्ही लीगल अँटीव्हायरस इन्स्टॉल करत असाल तर त्याचे पॅचेस सिस्टीमवरती रेग्युलर घेणे. त्याचबरोबर तुमची सिस्टीमवरती कुठल्याही अनोळखी माणसाकडनं किंवा ओळखीच्या माणसाकडनं आलेल्या एक्झिक्युटेबल फाईल्स ज्यावेळेला डाउनलोड करायच्या त्यावेळेला खूप विचार करून किंवा त्या माणसाला कन्फर्म करून की बाबा ही खरोखरच फाईल तू पाठवलेली आहेस का, ह्या गोष्टी कन्फर्म केल्यानंतरच त्या फाईल उघडण्याची रिस्क घेणे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या सिस्टीमवरती खरोखरच व्हायरसचा प्रवेश झालेला आहे तर सिस्टीम इंटरनेटपासून इमिजिएटली डिटॅच करणे आणि एक सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तो व्हायरस त्या अर्ली स्टेजमध्ये काढण्याचा प्रयत्न करणे. त्याचबरोबर तुमची सिस्टम रिमोट ॲक्सेस पासून दूर ठेवणे, ज्या वेळेला तुम्हाला ॲक्सेस द्यायचा असेल त्याच वेळेला ती एनेबल करणे आणि रेग्युलरली लीगल साईट्सचा जास्तीत जास्त तुमच्या डाउनलोडसाठी किंवा सर्फिंगसाठी वापर करणे. या गोष्टींचा तुम्ही आधार घेतलात तर तुम्ही खूप इझिली या मालवेअरपासून दूर राहू शकता. काही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या साईट्सवरती जाऊन सर्फ कराव्या लागतात आणि तिथेच ते इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते हे मला माहिती आहे, पण त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काळजी घ्यावी ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतंय की रॅन्समवेअर बद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळाली असेल. त्याचबरोबर स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो ह्याच्याबद्दलही काही टिप्स तुम्हाला मिळाल्या असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी टेक्नॉलॉजी विषयीचे असेच व्हिडिओ मराठीमधनं घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह. तुम्ही शिकत राहा दररोज काहीतरी नवीन आणि पाहत राहा टेक यू द्या.